अशा अशा ऑफर्स लागल्या आहेत ना आपल्यासाठी की आपल्या बापाने पण आपल्याला कधी अशा ऑफर्स दिल्या नसतील आणि या ऑफर्स आल्या आहेत होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारांकडून 50% सवलत दरात होम अप्लायन्सेस मोफत, उज्जैन मोफत, देवदर्शन मोफत, अयोध्या यात्रा मोफत, कोकण दर्शन मोफत, शिर्डी, अक्कलकोट. ज्या लोकांना या गोष्टी मोफत वाटत आहेत ते सर्व लोक बाजीगर मधल्या शाहरुख खानच्या तो भोळा बाप विश्वनाथ शर्मा सारखे आहेत आणि ऑफर देणारे आहेत मदन चोप्रा. आपल्या पॉवर ऑफ अटॉर्नीवर कधीच साया घेऊन मोकळे झालेत हे सर्वजण. धर्माचं आणि विकासाचं गाजर दाखवून यांनी आपल्याकडून मतं घेतली आणि त्या मतांचे परिवर्तन 7-12 आणि तोळ्यांमध्ये केले या अर्थतज्ञांनी. तुमच्या मनात कधी हा विचार नाही येत का की सर्व धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना करणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मत मागणारा नेता हा धर्माचं राजकारण कसं काही करू शकतो? एकूण 32 डिग्री घेतलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर मत मागणारा नेता हा 10वी पास नसून सुद्धा कसा काय निवडून येतो? शहीद भगत सिंगांच्या नावावर मत मागणाऱ्या उमेदवारावर त्याच्याच इथल्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरच 50 गुन्हे कसे काय? बरं चला, नाही या गोष्टी माहीत करून घेतल्या, निदान थोबाड बघून तरी मत द्यायचं. शर्टची 2 बटणं उघडी, गळ्यात 1.5 किलोचा गोफ आणि काय तर म्हणे हक्काचा माणूस, जनतेचा आवाज, भावी आमदार यांच्या बर्थडेचा केक कापला. या नालायकांच्या पक्षांवर विश्वास ठेवण्यापेक्षा मी त्या पक्षांवर जास्त विश्वास ठेवतो जे रोज इमानदारीत येऊन माझ्या गाडीवर हागून तरी जातात. हे भंगारडे एकदा निवडून आले की हे 7-12 क्लिअर करण्यामध्ये व्यस्त आणि आपण त्याच ट्रॅफिकमध्ये हॉर्न वाजवण्यामध्ये व्यस्त. इथून पुढे पण आपल्याला नेते म्हणून कायम हेच मदन चोप्रा भेटणार आहेत, कारण रोज देशभक्तीचे स्टेटस टाकणारे जेव्हा खरी देशभक्ती दाखवायची वेळ येते तेव्हा आपण पुन्हा जात, धर्म, 500, 1000 आणि क्वार्टरसाठी विकले जाणार. जर विषय पटला असेल तर सबस्क्राईब करा आणि नसल पटला तर सबस्क्राईब आणि लाईक दोन्ही पण करा.